नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. साप. आपल्या समाजात सापांबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. पण वास्तव काय आहे? साप हा आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. दुर्दैवाने भीती आणि अज्ञानामुळे लोक त्यांना अनावश्यक त्रास देतात किंवा त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. नागपंचमी असो किंवा इतर वेळी सापांशी संबंधित अनेक अंधश्रद्धा समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. या अंधश्रद्धा सापांसाठी आणि माणसांसाठीही धोकादायक आहेत. या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर आणणे आणि सापांविषयीची खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, जेणेकरून तुम्ही सत्य आणि मिथक यातील फरक ओळखू शकाल. साप दूध पितात का? ते प्रतिशोध घेतात का? किंवा इच्छाधारी नाग असतात का? अशा अनेक अंधश्रद्धांबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. साप हे सस्तन प्राणी नाहीत. त्यांना दूध पाजल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात, अगदी मृत्यूही ओढवू शकतो. हे लक्षात ठेवा. साप फक्त पाणी पितात. इच्छाधारी नाग किंवा नाग-नागिणीची जोडी हा केवळ सिनेमा आणि लोककथांचा भाग आहे. सापांमध्ये माणसांसारख्या भावना नसतात आणि ते बदला घेण्यासाठी परत येत नाहीत. साप माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा डोळ्यांत साठवून बदला घेतात ही पूर्णपणे खोटी समजूत आहे. सापांचे डोळे बदला घेण्यासाठी नव्हे तर शिकार शोधण्यासाठी बनलेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास सापांना अंधश्रद्धांचा विषय न मानता निसर्गातील एक महत्त्वपूर्ण जीव म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. साप, उंदीर, बेडूक आणि छोटे पक्षी खातात. त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल, शेती किंवा जुन्या इमारतींमध्ये असतो. ते आपल्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. साप हे उंदरांवर नियंत्रण ठेवतात. यामुळे शेतीचे मोठे नुकसान टळते. ते पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात. जगामध्ये सापांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी काही विषारी तर अनेक बिनविषारी असतात. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे याची माहिती घेणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता चावलेल्या भागाची हालचाल थांबवा आणि ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. प्राथमिक उपचारांमध्ये जखम स्वच्छ ठेवणे आणि रुग्णाला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे किंवा भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तीकडे अजिबात जाऊ नका. त्वरित डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे, कारण केवळ वैद्यकीय उपचारच जीव वाचवू शकतात. विषारी साप चावल्यास अँटीवेनम हे एकमेव प्रभावी औषध आहे. हे औषध सरकारी रुग्णालय आणि मोठ्या आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असते. आता आपण सापांबद्दलच्या अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक वास्तव या दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत. या माहितीचा उपयोग करून आपण अधिक जबाबदार नागरिक बनू शकतो. सापांना मारू नका, अंधश्रद्धा सोडून द्या आणि सापांचे संरक्षण करा. ते आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सापांचे महत्त्व ओळखा आणि सत्य स्वीकारा. त्यांच्या संरक्षणातच आपले आणि पर्यावरणाचे हित आहे. धन्यवाद.